व्हिडिओ काढण्यामागचं एकच लाईक म्हणजे हेतू होता की आज आता ही पूर्ण ट्रिप लाईक मला कॅप्चर करायची आहे. माझ्या बसचं टूर देते, टूरमध्ये बसल्या बसल्याच देते. हे बघा, हे लाईक म्हणजे आमचं बस आहे, आम्ही ज्याच्यातून आता तिकडे ट्रिपला जाणार आहे. ही माझी मम्मी आहे, हाय कर. हाय. ही माझी मावशी आहे आणि ती पाठी आहे ती माझी मामी आहे. आणि आम्ही आता चौघीजणी चाललो आहे उज्जैनच्या ट्रिपला. पुढचे अपडेट्स मी देत जाईल. 3 दिवसांची ट्रिप आहे, माहिती नाही आता कुठं कुठं फिरवतील. पहिले तर आम्ही उद्या दर्शनालाच जाऊ. लेट्स सी अजून कुठं कुठं नेतात. फोन ठेवायला हे दिलंय, आय डोंट नो हे शोपीससाठी की काय मला ते नाही माहिती. हे इथं थोडंसं स्लोप सारखं आहे, हे पिलो साठी. आणि दिस इज द लाईट, आय डोंट नो वाय इट इज नीडेड. देन इथं हे चार्जिंग पॉईंट आहे. तर ही नदी आहे, तर आम्ही तिथं आता आंघोळीला जातो, मग त्यानंतर पुढचं दाखवतो. आम्ही आता ड्रेस चेंज करून जरा फोटो काढून आम्ही आता चाललो आहे. आता दर्शनाला चाललो आहे. तिथं जाऊन मी तुम्हाला अपडेट्स देते. तिथला व्ह्यू बघा तुम्ही. थांबा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. हा ब्रिज तुम्ही बघू शकता. मी याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये जे बोटमधून तुम्हाला ब्रिज दाखवला, त्या बोटमधून तुम्हाला हा ब्रिज दिसत असेल. व्ह्यू बघा काय. आता आम्ही आवाला मंदिरात जाणार आहे, ओंकारेश्वरच्या मेन मंदिरामध्ये ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला वरती. हर महादेव, हर हर महादेव. दाखवू नाही शकली, पण हे आहे लाईक म्हणजे आतमध्ये. हा आहे तो ब्रिज, तो तिकडे डॅम आहे. हॅलो गाईज, मी आता मेकअप केला. तेव्हा जेव्हा लाईक म्हणजे आम्ही नर्मदे नदीवर होतो ना, तेव्हा तर लाईक म्हणजे आम्ही काही म्हणजे आवरलेलं सुद्धा नव्हता, पर्स पण नेली नव्हती. लाईक दर्शन झालं लाईक. आणि मग आम्ही आता आलो आहे ओंकारेश्वर मंदिराचं पण दर्शन केलं. आणि त्यानंतर मग आम्ही चालत चालत आमच्या म्हणजे जिथं आम्ही सकाळी आलेलो ना चहा प्यायला, तिथं पोचलो आलो. आणि त्यांनी आम्हाला जेवायला दिला. आणि माझा फोन फुल डेड होता. लाईक माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हते. मी काकांना इकडं तिकडं लाईक म्हणजे सांगत होते की प्लीज बघा चार्जिंगचं, कारण की मला नाही वाटत आहे माझा फोन म्हणजे असं की माझ्या ट्रिपचं लाईक म्हणजे व्लॉग माझा कंप्लीट होईल, फोटोज निघतील. हां, मी जेवण केलं आणि माझा फोन डेड होता. सो दॅट्स वाय मला जेवणाचं काही काढता आलेलं नाही आहे. पण जेवणामध्ये मी सांगते काय काय होतं. मला
भाजी होती, कोबीची भाजी होती, तिखट होती जराशी पण चांगली होती. आणि मिरचीचा ठेचा होता, लापसी होती, लापसीचा प्रसाद होता आम्हाला, आणि वरण भात होता. वरण भात खूप सही होता, खूप सही होता. मला त्याचा फोटोज नाही काढता आला कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती आणि मम्मीचा फोन होता बसमध्ये. आम्ही ट्रॅव्हल्स पण यूज करू नव्हतो शकत त्या मोमेंटला, कारण की हे लोक बस पण उघडत नव्हते. सो मग त्यामुळे म्हणजे बसमध्ये चार्जिंगचा पॉईंट आहे बट चार्जिंग होतच नव्हती. काय बोलू नव्हती होत चार्जिंग, कारण की त्यांनी ती सिस्टीमच ऑन नव्हती केली. पण आता त्यांनी ही सिस्टीम ऑन केलेली आहे. सो मग आता लाईक चल रहा है. मेरा फ़ोन 81% चार्ज हो चुका है व्लॉगिंग करते करते मी ऑन केला. माझी टिकली पडत आली आहे गेस. नया ब्लॉगिंग स्टार्ट किया. मला नाही माहिती काय बोलते बट चल रहा है ब्लॉगिंग मेरा. फर्स्ट ब्लॉगिंग, फर्स्ट ट्रिप दिसेल आय गेस. बघा आता आम्ही चाललो आहोत नवग्रह शनी मंदिरमध्ये. हे बघा, हे आतमधला असा परिसर आहे. आता इथं पाय धुवून घेतोय आम्ही. पिंपळाचं झाड आहे ना, पिंपळाचं झाड बघा. आम्ही दर्शन करून येतो. आम्ही फूल आणि तेल पण घेतलं आहे. हे बघा, फूल आणि तेल पण घेतलं. घेतला प्रसाद. गाईज हे बघा, मी तुम्हाला दाखवते. श्री नवग्रह शनी मंदिर, मेघदूत. पूर्ण असं लाल लाल लाईक म्हणजे त्याच्यामुळं असं झालेलं आहे. समोर आपण म्हणा समोर जाऊया त्यांच्यासोबत. सो आता उज्जैनला आम्ही थांबणार. आम्ही आता पोचलो आहोत एका लॉन्सवरती. लॉन्ससारखंच आहे जरासं, पण मॅरेज हॉलसारखं आहे लाईक इन शॉर्ट. आता इथे आतमध्ये लाईक म्हणजे लाईक आमचं सोय करतायत आता झोपायची. मग आता इथं झोपणार. लाईट पण लावली. आम्ही आता इथं सगळे बसलेलो आहे आणि मग जसं आम्हाला इन्स्ट्रक्ट करतील आम्ही आतमध्ये जाऊ. मम्मी झोपणार तिथं, जेवणार इथंच. येस, तेवढंच झालं. आणि ती आमची बस आला आहोत आता रूमवरती. आता आम्ही आलो आहोत रिक्षाने जायला. 12 मंदिरं आम्हाला फिरायचे. आता आम्ही 12-12चे जणांचे असे ग्रुप केलेले आहेत आणि आता आम्ही रिक्षाने जाणार आहे. ती बघा, ती रिक्षा आले. आता त्या रिक्षाने आम्ही जाणार आहे. आणि हे माझे 12 जणी आहेत. बाकीचे असे ग्रुप करून उभे आहेत. चला आम्ही आता बसतो. आता आम्ही इथून जाणार आहोत मंदिरामध्ये. दिस इज, आम्ही समोर बसले, खूप समोर बसले, हायटीवर पण बसले. आता आम्ही महाकालच्या मंदिरात जाणार आहे. तिथं फोन्स अलाउड नाही. सो आपण भेटू कॉरिडॉरच्या टाईमला. तो आहे महाकाल मंदिर. आम्ही आता तिथं जाणार आहे. हे बघा, आता आम्ही दर्शन करून आलेलो आहोत. आता आम्ही एक्झिट गेटकडे जातो आहे. मग आता आम्ही कॉरिडॉर साईडला, अरे फ्लॅश ऑन झाली. आम्ही आता कॉरिडॉरच्या साईडला आम्ही आता फोटोज काढणार. ही माझी न्यू फ्रेंड बनले तृप्ती, हाय कर. आणि मग आता आम्ही जातो आहे. वेट, आय विल शो यू. आम्ही आता ह्या साईडला फोटोज काढणार आहे. आता ह्या कॉरिडॉर साईडला नाईटची लाईटिंग खूप छान राहते. गणपती बाप्पाचं मूर्ती, गणपती बाप्पा मोरया. आणि हे आहे कॉरिडॉर उज्जैनचं. आम्ही आता महाकालचं
म्हणजे दर्शन केलं. आता कॉरिडॉर पण फिरलो, पूर्ण नाही फिरलो, टाईम नाही आहे म्हणून. बाकीचं आता जातो आहे दुसऱ्या ठिकाणी दर्शनाला. चला. तर लाईक घरी आलो, इथं रूमवर आलो मीन्स. आणि मग एवढी भूक लागलेली की आम्ही पटापट आवरलं खाली गेलो जेवायला. आणि मी आता पण ताटाचा लाईक म्हणजे तेव्हा तर बॅटरी गेलेली म्हणून मी सकाळचा जेवणाचं हे काय केलं नाही. पण आता होता टाईम माझ्याकडे, पण तरी पण भूक लागलेली म्हणून मी काय काढला नाही फोटो. खिचडी होती, पापड होता. आणि कसला पापड होता का मम्मी? नागलीचं पापड होतं आणि लोणचं होतं. आणि खिचडी भारी झालेली, खिचडी पण खूप भारी झालेली. आणि आता आम्ही रूमवर आलो. एका बेडवर मी आणि मम्मी सी, आणि त्या बेडवर मामी आणि मावशी. यो गाईज, दिस इज डे सेकंड ऑफ गोईंग ऑन दी जर्नी. काल तर आम्ही झोपून घेतला, सगळे खूप थकलेले. सो आज सकाळी उठलो मी तर तेच कपडे घातले, कारण की वाय नॉट. ती काल रात्रीच घातले, कारण की मी हा ड्रेस मी कशाला उगीच म्हणजे एक तेवढंच घालू ना. तर मग आज मी घालणार आहे, बघू दुपारनंतर चेंज केलं तर केलं. शॉर्ट कुर्ती आणि जीन्सवरती स्विचअप करेल. आता सगळे खाली आलेले चहा प्यायला, आवरलं आहे आम्ही. सी दॅट, सगळे चहा पितात. तिकडं खूप आवाज होत होता, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचला नसता. सो मग म्हणून मी इकडं आली व्हिडिओ काढायला. अँड नाव मग आम्ही इथून आता सगळं नाश्ता पाणी करून निघणार आहोत. एवढी जेवढी वाटली होती की उज्जैनला म्हणजे असेल थंडी, तेवढी तर थंडी बिलकुल नाही आहे. लाईक नव्हतं विचार केला की चिल्ड टेम्परेचर आहे. लाईक मला असं वाटतं आहे आता लाईक कम्पेअर करून की वणीची थंडी खूप असेल ॲज कम्पेअर्ड टू दिस थंडी. एवढे मफलर्स, एवढे स्वेटर्स, एवढे स्टॉल्स आणलेले, नो यूज, बिलकुल नो यूज. म्हणजे मी फक्त माझ्या ड्रेसची ओढणी घेतले. काल तरी रात्री मीन्स घेतलेला मी स्टॉल घेतलेला, आय ॲग्री स्टॉल घेतलेला. बट स्टील एवढी नाही आहे की म्हणजे फुलं हू करत बसून आहे का. इधर भी मार्केट करना छोड़ा नहीं लोगों ने, इधर भी बेच रहे गाइस. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. हाँ जना जना बोल जना. हे आहे गडकालिकी माताचं मंदिर. आणि इकडे पण मंदिरं आहेत, अजून शिवलिंग आहेत. हे पण आता बघू आम्ही. हे आहे मंदिराचं पाठचं दृश्य. आम्ही आता श्रीराम गणेश मंदिरात आलेलो आहोत. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि तिकडे संतोषी माताचं पण मंदिर आहे. आणि ह्या साईडला जगन्नाथ धाम पण आहे. आम्ही आता ह्या मंदिरात आलो आहे गडकालिका मंदिरानंतर. तर आता आम्ही अजून पुढच्या मंदिरा पण फिरणार आहे. हे 2 मंदिरं आमचे झालेले आहेत आता डे 2मध्ये. इथं आता गौमाता पण येते हवाला मंदिरामध्ये. हा आहे कालभैरव मंदिर, तर जिथं आम्ही जाणार आहे. त्याच्या आजूबाजूचं हे कालभैरवचं मंदिर. आम्ही आता कालभैरव मंदिरचं आरती पण केली. आम्ही दिसते हां, आम्ही आरती पण केली. आणि मग आता आम्ही बाप्पा करून तिथून आता स्ट्रेट एक्झिट गेटने आता चाललो आहे. आम्ही आता आलेलो या हँडलूम स्टोअरमध्ये उज्जैनमध्येच, लाईक त्या कालभैरव मंदिराचं लाईक थोडंसं अजून पुढे गव्हर्मेंट शॉप आहे, दे क्लेम दॅट. आणि हे 5 धातूंचं बनलेलं आहे, 250ला सांगतात. आणि आम्ही ही शॉल घेतली. मम्मी शॉल दाखव, शॉल दाखव.
ही शॉल आम्ही घेतली 650ला होती, थोडंसं बार्गेन करून 600लाच घेतली. 500च कमी केले, गव्हर्मेंट क्लेम्ड शॉप आहे म्हणून. दिस इज़ बेस्ट, ये मैं रखूँगी अपने घर में, किसी दिन ही सही रखूँगी. धूप देखो गाइस, धूप देखो. मी आता सिद्धघाटला आलेलो आहोत. ते आहे सिद्धघाट आणि मंदिर आहेत इकडं या साईडला, आणि हे आहे सिद्धघाट. हे बघा, हे ते देवीचं मंदिर आणि हे घाट. आता आम्ही आलो आहोत मंगलनाथ मंदिरमध्ये, आणि आता आम्ही मंगलनाथ मंदिरमध्ये दर्शन करायला जाणार. हे आहे मंगलनाथ मंदिर हे, आणि आम्ही आता इथे दर्शनाला लाईनीमध्ये लागलेलो आहोत. या एवढ्या गर्दीमध्ये दर्शन करून भेटू. इंटरेस्टिंग थिंग इज they were dancing, now they are not dancing. हाँ, they are dancing. नाच रहे. चलो अभी रिक्शा पे जाते हैं. आता आम्ही मंगलनाथ मंदिरचं दर्शन केलं. आता आम्ही जातोय, रोड क्रॉस करून घेऊया आधी. आता आम्ही जातोय आमच्या गाडीमध्ये बसायला. तर मला खूप कंबर दुखायला लागले आता, कारण की सकाळपासून मी समथिंग चाय पण नाही पिलेलं. तर मला असं झालं आहे की आता कधी जेवायला भेटतं चांगलं जेवण, का रात्रीची खिचडी चांगली होती. आता हे बघा, हे मंदिर आहे मंगलनाथ मंदिर. महर्षी सांदीपनी आश्रममध्ये आलेलो आहोत. द्विपत्र से उत्पन्न शिवलिंग है गुरु. भारी आर्ट फॉर्म केलेलं आहे इथं, ब्युटिफुल पेंटिंग्स, आणि हे इन्फॉर्मेशन दिलं आहे. एवढी शांत प्लेस आहे नाही, लाईक खूप शांत आहे. आता हे जे दाखवलं ते होतं श्रीकृष्ण पाठशाला, म्हणजे जिथं श्रीकृष्ण सुदामा हे म्हणजे स्कूलमध्ये शिकायला यायचे, ते त्यांचं लाईक ती आर्ट गॅलरी होती. आणि हे होतं आपलं श्रीकृष्ण सुदामा बलरामचं विद्यास्थल. हे हा मंदिर होतं. आणि आता आम्ही इथून जाणार. आता मावशी आणि त्याचं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जातो. आता इथं प्रसादसाठी ह्या आजींनी मठ्ठा दिलेला आहे. ही शाणीला प्यायला नव्हता लावला, प्रसाद आहे म्हणून थोडंसं दिलं प्यायला. चांगलं राहते. मध्ये ह्यांनी प्लांट्स खूप भारी लावलेले आहेत. दोन्ही साईडनी हे मोगऱ्याचे आणि याचे झाडं लावलेले आहेत राम मंदिरमध्ये. भुर्तरीनाथ गुफाद्वार. आता आम्ही इथं आलेलो आहोत. ती पण माझ्यासारखी ब्लॉगिंग करते, मी पण करते. माझी ब्लॉगिंग एवढी छान नाही, बट श्रीनाथजी का धुना गोरक्षनाथ ची मूर्ती.
हे आपले प्यारे हनुमानजी आणि आर्किटेक्ट सुंदर आहे केव्सचा. सिमी हॅलो. हे ते केव्स आहेत सॉरी. आणि हे इथून असं जायचं आहे आपल्याला ह्या केव्सच्या आतमध्ये. हे बघा केव्सच्या आतमध्ये मातीचा वास येतोय. मातीचा वास आला म्हणजे मावशी. आपल्याला खाली जायचं आहे या गुफेमधून. राजा भुर्तरीनाथजी की गुफा. मोठ्या पायऱ्या आहेत हळू. चारों धाम का रस्ता है. इथून चारी धामांना जायचं. इथून रस्ता 1, 2 आणि आतमध्ये पण आहे हा 3 आणि हा 4. हा कालीजी का मंदिर हा आहे. आणि आम्ही आता इथूनच आतमध्ये गेलेलो आणि तिथूनच एक्झिट पण आहे. गरम होत होतं आतमध्ये. चलो हे बघा हे आहे ते केव्स. सेकंड केव्ह जिथं आम्ही आता एंट्री केले. फोटो खींचना मना है बट अभी हम खींच रहे हैं फोटो. हे बघा हा मंदिर आहे श्री नवनाथ मंदिर. आर्किटेक्चर किती सुंदर आहे. ते गणपती बाप्पा. स्पेशियस मंदिर आहे. टाकते. झाड बघितला खूप सीनिक ट्री नाही वाटत आहे. बेलाचं झाड आहे लाईक तेच. निघालोय. हे ते गौशाला आहे. त्यांनी इथं चारा ठेवलेला त्यांना खायला. बट पैसे देऊन मग ती टोकरी घ्यायची मग त्यांना खायला द्यायचा. गाई पण विचार करत असतील की जेव्हा माणसं पैसे देतील तेव्हा आम्हाला खायला ते आणतील माणसं. म्हणजे असं नाही की फ्रीमध्ये गवत देऊ आपण गाईंना. म्हणजे तिथं पण त्यांचं काय बोलतात बिझनेस चालला आहे. खूप वर्स्ट ब्लॉगर आहे मी. माझं लाईक आम्ही आता गेलेलो सगळे मंदिरांचे दर्शन केले आलो आणि येऊन जेवायला डायरेक्ट गेलो. जेवणाचं आत्ता पण मी काय अपडेट नाही केलेलं. लाईक म्हणजे मी फोटो काढायचा किंवा असं म्हणजे व्हिडिओ काढायचा विसरून केली मी त्या जेवणाचं अपडेट देते. वांग्याचा रसा होता, भात होता, भाकरी होती, आणि याचा शेंगदाण्याचा मिरचीचा ठेचा होता आणि लोणचा होता. नाही काढलं तेव्हा पण. त्यानंतर आम्ही घाईघाईत होतो, सगळं आवरत होतो आणि आता आम्ही बसलोय. मी चेंज केले कपडे. हां हे घातलं आहे मी व्हाईट आणि मम्मीने तेच कपडे ठेवले आणि आम्ही सगळं आता आवरलं आहे. आता आम्ही आलो आहोत सिओरला. काय लिहिलं आहे का कुबेरेश्वर धाम इथं. आता इथले दर्शन करणार. हे एंट्रन्स गेट आणि हे आम्ही आता चाललो आहे. ए तेव्हा श्रीकृष्ण. आणि हा मंदिर शिवलिंग बघतो. हा मंदिर आता आय गेस कन्स्ट्रक्ट होतोय. नवीन मंदिर बनतोय इथं. आम्ही दर्शन करून इकडं खाली इथं दर्शनाला जाऊ. आता आम्हाला रुद्राक्ष भेटला. आम्ही तिथून ते लाईनीत लागून आम्ही रुद्राक्ष घेतला आणि आता जरासं आम्ही उज्जैनचा प्रसाद पण नाही घेतला. उज्जैनचा प्रसाद घेऊ आणि तेवढंच घेऊन जाऊ, बसमध्ये बसू. गाईज तो आम्ही आता गेलेलो. रुद्राक्ष दाखव मम्मी.
जाऊन दे. रुद्राक्ष दाखव. आम्हाला हे रुद्राक्ष भेटले तिथून आणि काय बोलतात आम्ही आलो निघून. प्रसाद घेतला. प्रसाद नंतर खोकला झालं. वेफर्स घेतले आणि हां मम्मीला मोठा वाला भेटला माझ्यापेक्षा. मोठा वाला भेटला आणि मग आता आम्ही निघालोय. सनसेट तर नाही पण ते यू सारखा दिसतो ना त्याच्या लँड्स किती मस्त रस्ता दिसतोय ना. आता एका ठिकाणी थांबलेलो आहे. मंदिर आहे इथं आपलं श्रीराम जानकी मंदिर. तर आता इथं आम्ही आता जेवणार आहेत वाटतं. मला वाटलेलं की इथूनच आता डिरेक्टली घर म्हणजे पहाटे 3-4 वाजता तरी पोचू असं वाटलेलं. बट आता इथं आम्ही कीर्तन आणि ते सगळं केलं. आता चहा पितात सगळे. चहा पितात सगळे. फिल्टर का इन्व्हेंट केलंय? आपण सुंदर दिसावं म्हणून इन्व्हेंट केलं असेल ना. असंच इन्व्हेंट केलं नसेल तर मग फिल्टर लावायला क्या मतलब बुरी बात नहीं है ना. इसका मतलब फिल्टर लगा सकते हो ना. कोई बोलना मत कि मैंने फिल्टर लगाया कुछ इसमें फिल्टर नहीं लगाया. कारण की कधी कधी विसरून जातं फिल्टर लावायचं आणि कधी कधी विदाऊट फिल्टर छान दिसते म्हणून मी फिल्टर नाही लावत. आत्ता तेवढी सुंदर नव्हती दिसत बट ठीक आहे. कीर्तनांवरती नाचतायत. बेस्ट नाईट. काय आता आमची आरती झालेली आहे. इथं मंदिराची पण आरती होती. आम्ही कीर्तनानंतर आता आरती केली. अच्छा आहे ना. आता त्या काकांचा आणि त्या ड्रायव्हरवाल्या काकांचा सत्कार करतायत की म्हणजे सुखरूप नेला आणि सुखरूप आणलं. त्यासाठी अभी वो कार्यक्रम होगा पहिले फिर जेवण होगा. आणि एकीचा बड्डे पण आहे तर तिचा बड्डे पण करणार आहे आता. सी आहे बड्डे गर्ल. एक मिनिट सर दोघं इकडे बघा तुम्ही. जी व्यक्ती 2 दिवस सुद्धा बाहेर निघणं मुश्किल होतं त्या व्यक्तीचे आज चारिधाम झाले. आणि सरांच्या म्हणजे खरोखर सरांमुळे आमचा खूप परिचय, आमचा खूप मोठा परिवार वाढून राहिला आहे सरांच्या माध्यमातून. मी आता जेवायला घेतलेलं आहे. तिथं आता जेवण आहे. सगळे आता जेवतात. जेवणाला आम्हाला हे खीर, खिचडी, टमाट्याची चटणी आणि चपाती. फायनली जेवणाचं मी टूर दिलेलं आहे. सगळे आता मम्मी पण जेवायला बसले. आम्हाला बिस्लरीची बॉटल पण दिली यासोबत. सो आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. हा सेटअप याच्यासाठी करायला लागला कारण की मी दिसत नव्हती तर मी दुसऱ्या मम्मीच्या फोनमधून एक टॉर्च लावलेला आहे. आम्ही तिथं जेवण केलं. मग तिथलं ना ज्यांनी जे ऑर्गनाईज केलेलं होते काका काकू आणि म्हणजे जे काही जो स्टाफ होता मी त्या काकूंबरोबर बोलली. म्हणजे ते काकू आणि त्यांचे भाऊ जे होते ना त्या दोघांबरोबर बोललो. मी त्यांना म्हणजे सांगितलं की आम्ही कल्याणवरून आलेलो आहोत. लाईक म्हणजे ट्रिप
सेफ होती, लाईक एन्जॉयबल ट्रिप होती. लाईक त्यांनी आम्हाला ओंकारेश्वर फिरवलं, महाकालेश्वर मंदिर फिरवलं आणि मग त्यानंतर आम्हाला लाईक जेवायला खूप चांगलं असं क्वालिटी जेवण दिलं त्यांनी आम्हाला. एन्जॉय की जी चव तुम्हाला म्हणजे असं भेटणार ना, म्हणजे घरच्यासारखी चव होती. असं बाहेर तुम्हाला असं वाटणारच नाही की म्हणजे तुम्ही असं बाहेरचं जेवण खातात किंवा काय असं अनहेल्दी टाईप. नॉट की दुसऱ्या वेमध्ये, बट लाईक मीन्स पॉझिटिव्ह वेमध्ये त्यांनी म्हणजे आम्हाला खूप असं हेल्दी फूड लाईक दिलं. जसं ज्याच्याने म्हणजे नाही का, आता आपण बाहेर जातो, आपण बाहेरचं हॉटेलचं फूड खातो ज्याच्याने म्हणजे आपल्याला आजारी पडतो आपण काही ना काही करून. तर मग ह्या ट्रिपमध्ये घरचं जेवण देऊन त्यांनी म्हणजे एवढं चांगलं काम केलं आहे ना की आजारी पडण्याचा विषयच येत नाही त्या बाबतीमध्ये. राहण्याची पण खूप चांगली सोय केलेली त्यांनी. लाईक जेवण पण आता त्यांनी आम्हाला भाकऱ्या पण खाऊ घातल्या, खिचडी खाऊ घातली, वरण भात, भाजी चपाती, वांग्याचा रसा, भात, ज्वारीची भाकरी, हे सगळं खाऊ घातलं ना. एवढं भारी वाटलं ना ते जेवण करून. बेस्ट पार्ट वॉज दॅट शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीची चटणी. सो आय वॉज सेईंग की त्यांनी आम्हाला खूप चांगलं म्हणजे सगळ्या गोष्टी फिरवल्या. रात्रीचं महाकालेश्वर म्हणजे महाकालचं मंदिर फिरवलं, कॉरिडॉर, सिद्धिमाता मंदिर, बडा गणपती, ते सगळं म्हणजे रात्री कवर केलं. लाईक हे जे कॉरिडॉरचा जो पार्ट आहे ना ते रात्रीच्याच बघायला खूप लाईक म्हणजे सुंदर आणि अविस्मरणीय मेमोरेबल वाटतं ते बघायला. आणि त्यांनी रात्रीच आम्हाला ती गोष्ट दाखवली. इट्स अ बिग थँक्स टू देम, त्यांच्या स्टाफला, की त्यांनी आम्हाला म्हणजे रात्रीच्या तिथं नेलं आणि आम्हाला ते सगळं दाखवलं. लाईक बसचा विषय निघाला ना, बस मला 7 स्टार वाटते. लाईक 3 स्टार 5 स्टार इज 7 स्टारवाली लाईक म्हणजे ही बस वाटते. लाईक आपण मिडल क्लासवाल्यांनी कधी म्हणजे असं हे बघितलंच नव्हतं. लाईक मी तर नव्हतं बघितलं लाईक माझ्या ह्याच्यामध्ये. आणि मिडल क्लास लोक आपण जेव्हा पण ट्रिप काढतो ना, आपली काढली पण ना खूप असं मनावर हे जवळ ठेवून एवढं म्हणजे नाही का अशावाल्या बसमध्ये जातो जिथे लाईक म्हणजे अशी सिस्टीम असेल आणि ते. बट समझ रहे मेरे स्माइल से कि कितना मस्त लाइक इन लोग ने किया है, क्योंकि एफोर्ड नहीं कर पाते कुछ लोग ये सब चीज़ें जो लाइक मतलब अपन आए हैं यहाँ पे, ये जहाँ जा रहे हैं हम नहीं अफोर्ड कर पाते. बट इन लोग ने लाइक मतलब प्राइस इतना लाइक मतलब जो अफोर्ड कर पाए हम जैसे लोग. मेमोरेबल ट्रिप होती आजची. तर आजची काय कालची पण म्हणजे हे 2 दिवस खूप भारी होते. आताही थोडं वाटलं की म्हणजे कसं होणार आहे. जसं जसं कालचा दिवस केला ना, आज तर सगळे असे फुल कम्फर्टेबल झालेले सगळ्यांसोबत की हां जायचं आहे असं. मला असं वाटतंय मी खूप बोलते. लाईक हां मला रिव्ह्यू द्यायचा होता ह्या ट्रिपबद्दलचा, बट लाईक मी असं वाटतं की खूप एक्स्ट्रा बोलले. सो फॉर नाव आय वुड से यू बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आणि माहिती आहे मला स्किप करून बघितलं असेल, बट स्टील थँक्यू फॉर वॉचिंग. जेवढं पण तुम्ही बघितलं असेल, थोडे क्लिप्स बघितले तरी पण थँक्यू. टाटा बाय बाय.